नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी शासन या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरती 2024साठी सर्वात महत्त्वाचे रिव्हिजन प्रश्नोत्तरे जे 2023मध्ये विचारले होते ते आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि इथून पुढच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण ते घेणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आजचा आपला पहिला प्रश्न, खालीलपैकी कोण भारताचे सध्याचे सरन्यायाधीश आहेत? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे, 2023मध्ये हा विचारला होता आणि याचे 4 ऑप्शन आहेत आणि आपलं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, धनंजय चंद्रचूड। ठीक आहे, जे सध्याचे भारताचे सरन्यायाधीश आहेत आणि ते 50वे सरन्यायाधीश आहेत। 9 नोव्हेंबर 2022ला सरन्यायाधीश या पदाची त्यांनी शपथ घेतली होती। तर आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे। पुढील दुसरा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? 4 पर्याय आहेत आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, रमेश बैस। ठीक आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे 20वे राज्यपाल आहेत। त्यांचा जन्म उत्तराखंडमध्ये झालेला आहे आणि त्रिपुरा आणि झारखंडचे राज्यपाल होऊन गेलेले आहेत ते। तर आपलं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1। ठीक आहे, तर बघा पुढील तिसरा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे। 4 पर्याय आहेत आणि आपलं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, पोलीस महासंचालक। ठीक आहे, जे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे, त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक 4। ठीक आहे, पुढील चौथा प्रश्न, नुकतेच भारतामध्ये 12 चित्ते खालीलपैकी कोणत्या देशांमधून आणले? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे। 4 पर्याय आहेत आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, दक्षिण आफ्रिका। ठीक आहे, दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते मध्य प्रदेशच्या श्योपूर जिल्ह्यातील कुनो पालपूर राष्ट्रीय उद्यानात 18 फेब्रुवारी 2023ला सोडण्यात आले। ठीक आहे, यामध्ये 5 मादी आणि 7 नर आहेत। ठीक आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवायचं आहे। पुढील 5वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळालेला नाही? तर बघा, 4 पर्याय आहेत आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, महात्मा गांधी। ठीक आहे, महात्मा गांधी यांना भारतरत्न किताब मिळालेला नाही आणि बाकीचे जे 3 ऑप्शन आहेत म्हणजेच सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर आणि APJ अब्दुल कलाम, या 3ही व्यक्तींना भारतरत्न किताब मिळालेला आहे। ठीक आहे, आणि जे चौथा ऑप्शन आहे महात्मा गांधी, त्यांना भारतरत्न किताब मिळालेलं नाही, त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे। पुढील प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणाला भारतातील कामगार संघटनेचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जाते? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे हा पण। 4 पर्याय आहेत आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, नारायणराव लोखंडे। ठीक आहे, नारायणराव लोखंडे यांना भारतीय कामगार संघटनेचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जाते, त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2। ठीक आहे, पुढील 7वा प्रश्न, जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले आहे? तर हे गीत बऱ्याच जणांनी आत्तापर्यंत ऐकलेलं आहे। तर प्रश्न काय आहे, ते कोणी लिहिलं आहे? ठीक आहे, 4 पर्याय आहेत आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, कवी राजा बडे यांनी जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत त्यांनी लिहिलेलं आहे। ठीक आहे, आणि श्रीनिवास खळे यांनी हे महाराष्ट्र गीताला संगीत प्रदान केलेलं आहे आणि महाराष्ट्र गीत शाहीर साबळे या नावाने प्रसिद्ध असलेले बल्लादीर कृष्णराव साबळे यांनी ते गीत गायलं आहे। ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, कवी राजा बडे। ठीक आहे, पुढचा प्रश्न, भारतातील पहिले मधाचे गाव खालीलपैकी कोणते आहे? तर बघा, 4 पर्याय आहेत आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, मांघर। ठीक आहे, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी प्रकल्प मधमाशी राबवून त्या अंतर्गत मधाचे गाव ही संकल्पना महाराष्ट्र शासनाने राबवली आहे। या अंतर्गत साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यात स्थित मांघर या गावाला मधाचे गाव म्हणून घोषित करण्यात आलेले आहे, त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न, जेल पर्यटन ही संकल्पना राज्यात सर्वप्रथम कोणत्या जेलमध्ये सुरू करण्यात आली आहे? बघा, 4 पर्याय आहेत आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे। ठीक आहे, 26 जानेवारी 2019 पासून महाराष्ट्र शासनाने कारागृह पर्यटन हा उपक्रम महाराष्ट्रात पुण्याच्या येरवडा कारागृहात सुरू केला आहे, त्यामुळे याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 1। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे। पुढील प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाचा किंवा बलाचा वर्धापन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 4 पर्याय आहेत आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, 6 मार्च। ठीक आहे,
महाराष्ट्र राज्याचे विशेष सशस्त्र पोलीस बल म्हणून राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना 6 मार्च 1948 रोजी झाली होती किंवा त्या दिवसापासून त्याची सुरुवात झाली होती. त्यामुळे याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळतो? 4 ऑप्शन आहेत आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, गडचिरोली. ठीक आहे. तर आजचा आपला शेवटचा प्रश्न, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले होते? 4 पर्याय आहेत आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, साने गुरुजी. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.